हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे। तर आज आपण कोल्हापुरी झणझणीत मिसळ रेसिपी घरामध्ये तयार केलेली आहे, ती आज आपण बघत आहे। खूप सोप्या पद्धतीने कोल्हापुरी झणझणीत मिसळ पाव रेसिपी आपण घरामध्येच तयार केलेली आहे, ती आज आपण बघणार आहे। रेसिपी बघण्याआधी तुम्ही चॅनलवरती प्रथमच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचत राहील। तर जास्त वेळ न घालवता आपण कोल्हापुरी झणझणीत मिसळ पाव रेसिपी कशी तयार केलेली आहे ती बघूया। मिसळ तयार करण्यासाठी आपण मोड आलेली मटकी घेतलेली आहे। तर मटकीला आपण 5-7 तास भिजत ठेवले होते आणि नंतर ओढणीमध्ये बांधून ठेवले होते, तर तिला छानपैकी मोड आलेले आहेत। मटकी आपण शिजवून घेणार आहे, त्यासाठी आपण 2 लिटर पाणी कढईमध्ये घेतलेले आहे। पाणी आपण गरम करून घेणार आहे। मोड आलेली मटकी 2 कप घेतलेली आहे, ती निवडून घेतलेली आहे, ती आता आपण गरम पाण्यामध्ये घालत आहे। मटकी शिजत असतानाच त्यामध्ये आपण चवीसाठी मीठ घालत आहे आणि थोडीशी यामध्ये हळद घालत आहे। पाण्यामध्ये मीठ, मटकी आणि हळद एकत्र करून झाकण ठेवून आपण 15 मिनिटे मटकी शिजवून घेणार आहे। मिसळीचे वाटण तयार करण्यासाठी आपण काही मसाले घेतलेले आहेत, ते आपण भाजून बारीक करून घेणार आहे। मसाले गरम करण्यासाठी आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आता आपण 1 चमचे धने, 1 चमचे जिरे, दालचिनी, हिरवी वेलची 2-3, मसाला वेलची 1, काळी मिरी 8-10, लवंग 4-5, तमालपत्र 4-5, खसखस 1 चमचा आणि पांढरे तीळ 1 चमचा, एवढे मसाले आपण घेतलेले आहेत। हे मसाले आपण जास्त भाजून नाही घेणार, तर आपण फक्त मसाले गरम करून घेणार आहे आणि हे मसाले आहेत ते मी बारीक गॅसवरती परतून घेत आहे। मसाले आपल्याला बारीक गॅसवरती परतून घ्यायचे आहेत। हे मसाले भाजून झाल्यानंतर ते मसाले एका ताटामध्ये काढून आता त्याच कढईमध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचे काप तयार करून घेतलेले आहेत, ते आता कढईमध्ये भाजून घेत आहे। खोबरे भाजून घेतल्यानंतर आता त्याच कढईमध्ये 1 मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, तर तो आता कढईमध्ये परतून घेत आहे। कांदा नंतर बारीक करून घेणार आहे, त्यामुळे मोठा चिरून घेतलेला आहे। 15-20 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक चिरून घेतलेले आहे, ते आता आपण कांद्यामध्येच भाजून घेत आहे। 2-3 मिनिटे कांदा असाच कढईमध्ये परतून घेतला आणि आता यामध्ये आपण थोडेसे मीठ घालत आहे। मीठ घालून परत एकदा कांदा आपण परतून घेत आहे। यामध्ये आता थोडेसे तेल घालत आहे, तेल घालून ही कांदा परत थोडा वेळ परतून घेत आहे। तर असा लालसर होईपर्यंत कांदा आपण भाजून घेतलेला आहे। कांद्यासोबत आपण अद्रक आणि लसूण ही भाजून घेतलेली आहे। भाजून घेतलेला मसाला आता हा पहिल्यांदा बारीक करून घेणार आहे। तर पहिल्यांदा हा आपण सुका मसाला पहिल्यांदा बारीक करून घेणार आहे आणि नंतर यामध्ये आपण मग भाजून घेतलेले खोबरे आणि नंतर भाजून घेतलेला कांदा, लसूण, अद्रक थोडेसे पाणी घालून बारीक करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण वाटण तयार करून घेतलेले आहे। मिसळ पावची सुकी मोड आलेली मटकी तयार करण्यासाठी आपण कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे, त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी तडतडून भाजून घेत आहे। मोहरी तडतडल्यानंतर आता यामध्ये आपण 15-16 कढीपत्त्याची पाने घालत आहे। आपण जे वाटण तयार करून घेतलेले आहे त्यातील 3-4 चमचे वाटण आता यामध्ये घालत आहे। तीन 4 चमचे तयार केलेले वाटण आता आपण तेलामध्ये घालून परतून घेत आहे। तर हा मसालाही आपल्याला चांगला तेलामध्ये असा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। या तेलामध्ये आता आपण थोडीशी हळद, हिंग पावडर घालत आहे। या मसाल्यामध्ये आता अर्धा चमचा मिरची पावडर, 1 चमचा जिरे आणि धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालत आहे। हे मसालेही आपल्याला चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। कांदा, लसूण, मसाला अर्धा चमचा घालून आता हे सर्व मसाले आपण तेलामध्ये परतून घेत आहे। हे मसाले आपण बारीक गॅसवरती भाजून घेत आहे आणि आता मसाले भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण
शिजवून घेतलेली मोड आलेली मटकी घालत आहे। मटकी घातल्यानंतर आपल्याला मटकी सर्व मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे। आलटी पलटी करून सर्व मटकी आपण सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घेत आहे। मटकी मसाल्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे आणि परत एकदा मटकी मिक्स करून घेत आहे। मटकी आपण पहिल्यांदाच शिजवून घेतलेली आहे, त्यामुळे आता तिला जास्त शिजत बसण्याची गरज नाही। आपण पहिल्यांदाही मीठ टाकलेले आहे, त्यामुळे चवीनुसार आता यामध्ये थोडेसे मीठ टाकत आहे आणि परत एकदा मटकी परतून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपण सुकी मटकी तयार केलेली आहे। तर पहिल्यांदा आपण मिसळ पावची सुकी मटकी आहे ती तयार करून घेतलेली आहे। आता मिसळीचा कट तयार करून घेत आहे। तर आज आपण कोल्हापुरी झणझणीत मिसळ पाव रेसिपी तयार करत आहे आणि मिसळीचा कट बनवण्यासाठी आपण कढईमध्ये 5-6 पळी तेल घेत आहे। मिसळीचा कट तयार करण्यासाठी आपल्याला तेल जरा जास्त लागणार आहे, तर 5-6 पळी आपण तेल गरम करून घेतलेले आहे। गरम तेलामध्ये 1 छोटा चमचा मोहरी तडतडून घेतलेली आहे। त्यामध्ये आता आपण 20 पाने कढीपत्त्याची घातलेली आहेत। कढीपत्त्याची पाने ही आपण तेलामध्ये भाजून घेतलेली आहेत। 1 छोटा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे, तोही आपण तेलामध्ये भाजून घेत आहे। आणि आता यामध्ये आपण तयार केलेले वाटण, जे आपण वाटण तयार करून घेतलेले आहे ते वाटण आपण यामध्ये घालत आहे। आपण या वाटणामध्ये धने, जिरे, दालचिनी, हिरवी वेलची, मसाला वेलची, काळी मिरी, लवंग, आलं, लसूण, पांढरे तीळ, खसखस आणि सुकं खोबरं आणि कांदा हे सर्व आपण भाजून घेतलेले आहे। ते आपण बारीक करून घेतलेले आहे। ते आता वाटण आपण तेलामध्ये भाजून घेत आहे। वाटण घालून तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहे। तर असे सतत परतून वाटण आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे। हा सर्व मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत असे सतत परतून भाजून घ्यायचा आहे। मसाला भाजून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण हिंग पावडर घालत आहे। छोटा अर्धा चमचा हळद पावडर घालत आहे। धने आणि जिरे पावडर 1 चमचा घालत आहे। मिरची पावडर 1 चमचा घालत आहे। अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये आपण घालत आहे आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला यामध्ये आपण घालत आहे। हे सर्व मसाले घालून झाल्यानंतर आपण आता तेलामध्ये परतून घेत आहे। तर हे मसालेही आपल्याला चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। 2-3 मिनिटे हे मसालेही आपण तेलामध्ये चांगले परतून घेतलेले आहेत। मसाल्यालाही तेल सुटायला लागलेले आहे आणि आता यामध्ये आपण मोड आलेली मटकी आपण ज्या पाण्यामध्ये शिजवून घेतलेली आहे ती पाणी आता यामध्ये आपण ओतलेले आहे। पाणी ओतल्यानंतर आपण सर्व मसाले आणि पाणी एकत्र मिक्स करून घेणार आहे। मिसळीचा कट हा जास्त घटसरही नसतो, दाटसरही नसतो, पातळच असतो। जर गरज असेल तर यामध्ये आपण गरम पाणी घालायचे आहे। गरम केलेले पाणी घालून मिसळीचा कट आहे तो शिजवून घ्यायचा आहे। मिसळीच्या कटला आपण चांगली एक उकळी आणून घेणार आहे। यामध्ये आता चवीसाठी थोडेसे मीठ घालत आहे। तर आपण मटकी शिजवतानाही पहिल्यांदा मीठ घातले होते, त्यामुळे आता गरज असेल तरच मीठ घालायचे आहे। आणि यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे। तर अशा पद्धतीने आपण मोड आलेल्या मटकीपासून मिसळीचा कट तयार केलेला आहे। तयार केलेला मिसळचा कट आता आपण एका वाटीमध्ये काढून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपण कोल्हापुरी झणझणीत मिसळ पाव तयार केलेला आहे। तर आता खाण्यासाठी पहिल्यांदा तयार केलेली सुकी मटकी एका वाटीमध्ये घेतलेली आहे। बटाट्याची भाजी ही थोडीशी केलेली आहे, तीही त्याच
मोडलेल्या मटकीच्या भाजीवरती काढून घेतलेली आहे आणि आता याच्यावरती आपण तयार केलेला मिसळीचा कट घालत आहे। मिसळीचा कट 2-3 चमचे घेतलेला आहे। आणि आता याच्यावरती आपण फरसाण, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे। मिसळसोबत खाण्यासाठी दुसऱ्या बाजूला माझ्या मुलीने पाव भाजून घेतलेले आहेत, बटर लावून पाव भाजून घेतलेले आहेत। तर अशा सोप्या पद्धतीने आपण घरामध्येच खाण्यासाठी कोल्हापुरी झणझणीत मिसळ पाव रेसिपी तयार केलेली आहे। तर अशा पद्धतीने कोल्हापुरी झणझणीत मिसळ पाव रेसिपी तयार करा। खाण्यासाठी खूप छान पद्धतीने मिसळ पाव रेसिपी तयार होते। तर अशा सोप्या पद्धतीने झणझणीत कोल्हापुरी मिसळ पाव तयार करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला जरूर सांगा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने मिसळ पाव तयार करा, खूप छान पद्धतीने तयार होते। रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।